हा पाऊस कन्फर्म आहे, येणारच आहे, कन्फर्म आहे. कुठल्याही हवामान खात्याने अद्याप सांगितलेलं नाही. टाळ्या दगडावले जागे पाऊस येणार म्हणजे येणार. तिथं माझं जरी नुकसान व्हायचं असलं तरी रोखणार नाही. 13ला कोणत्या भागात येईल साधारण? नगर जवळजवळ येईल, नाशिक पर्यंत येईल, 13लाच येईल, 14ला पुन्हा आणखीन वाढणार आहे. म्हणजे 14लाच पाऊस येणार आहे का? 13-14लाच? 13ला तर म्हणजे आगमन पुन्हा नाशिकहून होणार आहे. बर. आणि 14ला आणखीन थोडं पुढं सरकणार आहे. बर. आणि 15ला पुन्हा विदर्भाकडे जाणार आहे. असा बर. विदर्भ मराठवाड्यात येणार. पुन्हा त्याच्यानंतर 16, 17, 18, 19 4 दिवस पण खूप पाऊस पडणार आहे. म्हणजे आमच्याकडे पण पुन्हा येईल का? नगर ऑल महाराष्ट्र 19 तारखेपर्यंत पाऊस आहे. पुन्हा पावसाळ्यातला सारखाच पाऊस पडणार आहे पूर्ण महाराष्ट्र. हो, जिथं पाऊस नाही पडला तिथं वारं सुटणार आहे. आणि गारा वगैरे नाही येणार ना काही? गारा इकडे तेलंगणा, यवतमाळ, नांदेड तिकडल्या भागात गारा होणार आहे. विदर्भाचा काही भाग आणि तेलंगणा. हो, तेलंगणा म्हणजे पूर्व विदर्भ. हो, आमच्याकडे पाऊस जास्त कसा पडताय सांगतो. हो, तेलंगणा, आंध्र प्रदेश हो जास्त. हो. त्याच्यानंतर यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, जळगाव आणि तसंच पट्टा उत्तर महाराष्ट्राकडे आपलं निपाडच्या वरी असं इकडं. हा, म्हणजे नंदुरबारकडे. नंदुरबार हे असा पट्टा येणार आहे. हो हो. सर्व शेतकऱ्यांना म्हणा 14 तारखेच्या तुम्ही गहू हरभरा काढून घ्या म्हणून. बर. आणि इकडं सांगली, सातारा, कोल्हापूर वगैरे इकडे सगळीकडे 2 दिवस पाऊस येऊन जाईल. जास्त पावसाची आपल्या तीव्रता कोणत्या तारखेला जास्त राहील? 16, 17, 18. 16 काय 17ला बरेच लग्न वगैरे आहेत आणि त्यामुळं 17ला काय होईल, ज्यांचं लग्न वेळेवर लग्न लावून घ्या म्हणा सगळ्यांना. म्हणजे पाऊस आला तर दुपारून येईल का? हो, काही ठिकाणी रात्रीच्याला येईल, काही ठिकाणी दुपारच्याला सुरुवात आहे. विजा वगैरे चमकणार आहे यावेळेस? हो, विजा वारं राहील, त्याच्यामुळे वेळेवर लग्न लावलं म्हणजे टाइम सगळं होऊन जाईल. ओके, मी SMS करतो सर्व लोकांना. मग चालतंय. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो 14 मार्चच्या आत तुम्ही ट्रॅक्टर, हरभरा आणि गहू काढून घ्यावे. कारण की 14 मार्च नंतर 15 मार्च, 16, 17, 18 राज्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि हे अंदाज लक्षात घेऊन शेतातील आपण आपला गहू, हरभरा, मका 14 तारखेच्या आत तुम्ही तुमचं काढून घरी आणा किंवा तिथं झाकून ठेवा आणि आपण आपल्या पिकाचं संरक्षण करा. राज्यात 14 मार्चला फक्त नाशिक म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे थोडी पावसाला सुरुवात जाणार आहे. 15 मार्चला त्याच्यानंतर तो पाऊस पुढे सरकत विदर्भात, पूर्व विदर्भात येणार आहे. म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. आणि 16, 17, 18 मार्चला संपूर्ण राज्य व्यापून टाकेल, सगळीकडे पाऊस पडणार आहे. म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. आपल्या महाराष्ट्र व्यतिरिक्त समजा आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यात देखील खूप पाऊस पडणार आहे. तेथील द्राक्ष शेतकऱ्यांनी आणि तिथे हरभऱ्याच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन तेथील पिकाचं आपण आपलं स्वतःचं पीक कसं वाचवायचं या प्रयत्न करा.